नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कित्येक दिवस झालं कर्जमाफीचा विषय निघत आहे। कर्जमाफी शेतकरी वाट बघत आहे। शेतकऱ्याला वाटते आता कर्जमाफी जूनच्या आधी होणार आहे। मग बरेच आपले शेतकरी वाट बघत बसलेत की त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। कर्जमाफी मिळाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सुख शांती येणार आहे। म्हणजे कसं की बाबा माझं कर्ज नील होईल, मी आता त्यातून दुरुस्त झाल्यावर मला कुठंतरी हातभार लागेल घरासाठी, असं लोकांना वाटतंय। परंतु जे लोकांना वाटत आहे ते खरंच सिद्ध होणार आहे का? खरंच लोकांना कर्जमाफी मिळणार आहे का? ह्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे। मित्रांनो, आजचा विषयच हा आपला आहे की कर्जमाफी खरंच कोण्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणते शेतकरी पात्र होणार। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे, कर्जमाफी मिळणार आहे परंतु शेतकरी आहेत ते अल्पभूधारक। मग अल्पभूधारकमध्ये तुम्ही येताव का? आणि जर अल्पभूधारकमध्ये येत असताल आणि तरी तुमचं कर्ज तुम्ही आता चालू बाकीमध्ये राहिला असताल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही। तुम्ही म्हणताल असं का? आम्ही कर्ज टायमाला भरून बी आमचं कर्जाचा लाभ आम्हाला मिळालेला नाही, कारण चालू बाकीदार तुम्ही झालात, तुम्ही कर्ज भरले आणि परत उचलले, तर तुम्हाला त्याचा लाभ मिळेल का? मित्रांनो, RBIच्या रूलनुसार जर तुमचं कर्ज थकीत असेल तरच तुम्हाला त्याचा लाभ मिळते। त्याच्यामुळं असं नाही की तुम्हाला कर्ज प्रकरण केलं आहे तुम्हाला मिळणार नाही, 100% तुम्हाला मिळणार आहे कर्जमाफी। पण जे शेतकरी थकीत आहेत त्या लोकांनाच ही कर्जमाफी मिळणार आहे। मित्रांनो, मग त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे? प्रत्येकानं हा विचार करायचा आहे की मला जर कर्जमाफी पाहिजे असेल, मला जर कर्जमाफी आवश्यकता असेल तर मी त्या ठिकाणी माझं कर्ज थकीत ठेवणार आहे। मग लोकांना प्रश्न पडत आहे की मी जर कर्ज थकीत ठेवलं तर माझी कर्जमाफी होती, परंतु माझं सिबिल डाऊन होत आहे, माझं सिबिल 600 होत आहे, 650 होत आहे। मग त्याला पर्याय काय? त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही ह्या व्हिडिओ जर नवीन असताल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, हे पीक कर्ज आहे। मग ह्या पीक कर्जाचं लोकांना आता संभ्रम झाला आहे की मी पीक कर्ज काढले, त्या पीक कर्जामुळे माझं सिबिल डाऊन होत आहे। बऱ्याच लोकांचे 52 पॉईंट 56 पॉईंट कमी झालेले आहेत। मग आता हे 56 पॉईंट कमी झालेत, हे पॉईंट तुम्हाला परत मिळणार आहेत का? त्या ठिकाणचा हा प्रत्येकाचा हा मनातला प्रश्न आहे। मग मित्रांनो, मी तुम्हाला हाच विषय सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे। तर तुम्ही काय करायचं, आपलं जे कर्ज आहे ते मार्च एप्रिल मेपर्यंत तुमचं कर्ज नील होऊन जाईल, कारण जूनच्या आधी तुमचं कर्ज थकीत असलेलं माफ होऊन जाईल अशा प्रकारचं शासनानं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मग जरी माफीत झालं तरी तुम्हाला तात्काळ कर्ज मिळणार नाही, कारण तुमचं सिबिल डाऊन झालेलं असेल। मग बरेच शेतकरी विचारत आहेत की आता मग सिबिल डाऊन झाल्यानंतर मला परत कर्ज मिळेल का? त्या ठिकाणी माझी कुठली फाईल होईल का? तुम्ही जर ट्रॅक्टर घेणार असाल, वाहन घेणार असाल, तुमचं सिबिल डाऊन असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची वस्तू मिळणार नाही। त्यासाठी एकच करू शकता मित्रांनो, तुम्ही बँकेमध्ये नंतर आपलं जे थकीत कर्ज जर आपलं माफ झालं तर त्या ठिकाणी मग दुसरा पर्याय आपल्याकडे राहतो, आपला जवळ जर काही सोनं असेल घरातील तर 1-2-4 महिन्यासाठी ते सोनं तुम्ही त्या ठिकाणी ठेवा। आणि दुसरा एक विषय आहे, जर तुमच्याकडं जुना मोबाईल असेल, तुम्ही नवीन घेणार असेल तर कॅशने घेऊ नका। त्या ठिकाणी तुम्ही तो मोबाईल बॅलन्स आपलं म्हणजे त्या EMIवर घ्या, फायनान्सवर घ्या, कारण ज्या फायनान्सची माहिती हप्ते जर तुम्ही टायमाला भरले तर 4 ते 5 महिन्यात तुमचं सिबिल रिकवर होतं। तुर्तास आपण एवढं सांगून थांबणार आहोत, पण सिबिल आणि त्याच्यानंतर तुमच्या जी त्या ठिकाणी मिळणारा लाभ खरंच किती मिळणार आहे, शेतकऱ्याला त्याचा किती फायदा होणार आहे, हाच व्हिडिओ घेऊन आपण पुढल्या व्हिडिओमध्ये येणार आहोत। तुर्तास धन्यवाद। चला।